लगेच तिथं तलवारबाजीचं प्रशिक्षण थांबवायचे आणि विटीदांडू खेळायचे, कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जाते. एकदा बाहेरून बहरजी नाईक येत होते. बहरजी नाईकांना बघितल्या बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केला. पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. नाईक आत आले, राजांना मुजरा केला. राजा संधी द्या राज, एकदा या मातीसाठी मरायची संधी द्या राज. हा बहिर्जी या स्वराज्यातल्या माय माऊलींची कुंकू वाचवण्यासाठी एकदा संधी मागतोय राज. राजाने विचारलं, काय करतोस? काय नाही जी, मी पिंगळा होतो बर का. राज, मी वासुदेव होतो बर का. राजा, मी भिकाऱ्याची वेशभूषा करतो बर का. अख्ख्या मावळात लोक असं म्हणतात की बहरजी सारखी भूमिका अख्ख्या जगात कोणी करू शकत नाही. इतकी इतकी सुंदर भूमिका करतो मी. महाराज म्हणले, असं? हा, हो महाराज. पण ठीक आहे, मी तुला बोलवून घेतो, जा. बहरजी नाईक जायला निघाले. 4-5 पावलं पुढे गेले, पुन्हा माघारी आले आणि राजांना म्हणाले, राज, जंगलाच्या बाहेर जे तुम्ही 2 पोरं उभी केलं सा, त्यासनी सांगा की मोर या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं, एवढंच वाक्य त्यांचं ऐकलं आणि महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात, त्या काळात राणी वेसात यायची जायची परमिशन खुद्द महाराजांच्या अंगरक्षकांना सुद्धा नव्हती. पण महाराजांच्या राणी वेसात जाऊन महागार यायची परमिशन महाराजांनी फक्त एकाच मावळ्याला दिली होती. त्यांचं नाव म्हणजे गुप्तहेर बहरजी नाईक. ही योजना आहे ना, हे देण आहे ना, अहो देत राहतो. हा समाज मागत काही नाही. बघा ना, इतिहासात या समाजानं आजपर्यंत काहीच मागितलं नाही, फक्त हा समाज देत राहतो, देत राहतो. इथल्या समाजानं आतापर्यंत फक्त या मातीला दिलंय, इथली माणसं दिलेत. माणसांबरोबर आपली पोरं सुद्धा इथल्या मायलेकीने स्वातंत्र्यासाठी बहाल केलेत. हा समाज फक्त देतो देतो. या समाजाला कुठं इतिहासात नाव यावं अशी अजिबात अपेक्षा नाही. कुणीतरी आपल्याला काहीतरी द्यावं याची सुद्धा अपेक्षा नाही. महाराजांनी ज्यावेळी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात एक पोस्टर असतं महाराजांचं. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतो. त्याचं नाव हेनरी. तो म्हणतोय की महाराजांचा राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी एक भिकारी भीक मागत होता. मी पळत पळत गेलो, त्या भिकाऱ्याची मला दया आली. त्या सुरतेमधल्या त्या भिकाऱ्याच्या ताटात मी 1 रुपया टाकला आणि त्या माणसानं 2 दिवसात आमची सुरत अख्खी भिकारी करून टाकली. दुसरे तिसरे कोणी नव्हते, स्वराज्याचे गुप्तहेर बहरजी नाईक होते. ज्यांनी सुरतेतला लुटायचं काम महाराजांच्या सांगण्यावरनी केलं. एकदा महाराजांनी विचारलं, नाईक, हो नाईक, अहो उद्या तुम्ही गुप्तहेर, उद्या मेलात ना तरी इतिहासात तुमचं नाव कुठं लिहिलं जाणार नाही, कारण एवढी गुप्त बातमी ठेवायचं काम गुप्तहेर खात्याला होतं. नाईक, तुमच्या पोराबाळांचं काय हो, तुमचं बरं वाईट झालं तर. तरी हा रांगडा मर्द महाराजांना म्हणतोय, महाराज, पोराबाळांची चिंता कोणाला? महाराज, मी स्वराज्यासाठी जन्माला आलोय. हे पाणी सोडलं मी माझ्या पोराबाळांवरती, हे आयुष्य कुर्बान केलं मी माझ्या स्वराज्यावरती. राज, हा बहरजी तुमचा, हा बहरजी स्वराज्याचा. राज, म्या मेल्यानंतर ज्या हडातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी नाव ऐकू येईल, राज, ते हाडे या बहरजी नाईकांची असतील, एवढं लक्षात ठेवा. हे समर्पण आहे ना, हे समर्पण द्यायचं काम रामोशी समाजाने इथल्या मातीमध्ये केले. प्रत्येक गोष्ट शिकवते मातीसाठी कसं जगायचं, मातीसाठी कसं बलिदान द्यायचं. नाईक म्हणजे प्रचंड मोठी आसामी होती. छत्रपती शिवाजी राजांचा जीव वाचण्याचा प्रयत्न नाईकांनी केला असं मी का सांगितलं? तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी सुरतेबरोबर अजून एक गाव लुटलं होतं. त्या गावाचं नाव जालनापूर. आपल्या इथं जालना नावाचं शहर आहे. महाराजांनी ते लुटलं. जालना लुटल्यावरती सगळी संपत्ती गोळा केली आणि राजा थेट कुठे गेले? महाराज थेट पहिल्यांदा संगमनेरमध्ये आले. छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत खुद्द बहरजी नाईक सुद्धा होते.
आणि त्यावेळी संगमनेरमध्ये सगळी सोन्याची लूट आणून ठेवली होती. पण खबर महाग कळाली, महाराजांनी जालना लुटलाय. सगळं सैनिक माघारी आलं, महाराजांना पकडायला एकदम कवचित पकडलं. आता काय गेले शिवाजी राजा बेमौत मरणार. आता कवाट्यात सापडले कैक सैन्यानिशी महाराजांनी हल्ला केला होता. पण त्यावेळी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे महाराजांचे सगळ्यात आवडते निष्ठावंत सरदार बहरजी. राजे म्हणाले मी आहे ना. महाराजांनी विचारलं बहरजी लढता? अहो राजे मी आहे ना, याच नगरचा आहे, इथला रस्ता मला माहिती आहे. राजे तुम्हाला सुखरूप पोचवायची जबाबदारी हा बहरजी करेल. आणि संगमनेरची लढाई झाल्यानंतर बहरजी नायकांना सुखरूप पोचवायचं काम रायगडावरती जर कुणी केलं असेल तर ते फक्त गुप्तहेर बहरजी नाईक यांनी केलंय. छत्रपती शिवाजी राजांना सुखरूप पोचवायचं, राजांच्या जीवाला हात नाही लागला पाहिजे, एवढी साधी माफक अपेक्षा या माणसांनी ठेवली हो. काही जीवाचा पर्याय केला. पहिला घाव हा आमच्यावरती असेल आणि दुसरा घाव हा महाराजांवरती असेल. आज 365 गड किल्ल्यांवरती जो भगवा फडफडतो ना, तो फडफडतो फक्त इथल्या रामोशी समाजाने दिलेल्या बलिदानामुळं, त्यांच्या प्रेरणेमुळं, त्यांच्या असंख्य त्यागामुळं. हे ऐकायला भारी वाटतं, ऐकल्यावरती अंगावरती काटा येतो. पण या माणसांचा त्याग तुम्हाला माहिती आहे? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता. महाराजांनी प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न केला. ज्याची त्याची पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकून ज्याला त्याला महाराजांनी बक्षीस दिलं. खरं तर ज्यावेळी सिंहासन एक एक पायरी चढत होते त्यावेळी पहिली पायरी चढलेली महाराजांना बहरजी नायकांचा प्रताप आठवला, तानाजी मालुसरे आठवले, बाजीप्रभू आठवले. महाराज सिंहासनावरती बसले, प्रत्येकाला काही ना काहीतरी देत होते. कोपऱ्यात एक माणूस उभारला होता, त्यांनी मौलवींचा ड्रेस परिधान केला होता. महाराजांनी बघितलं त्या माणसाकडं आणि महाराजांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. अरे ज्या माणसानं स्वराज्याची पहिली पायरी रचली, ज्या माणसानं पहिला घाव स्वतःच्या अंगावरती झेलला, माझ्यावरती काही शत्रूला येऊन दिलं नाही, ते बहरजी नाईक कोपऱ्यात मौलवींचा वेश घेऊन उभारले होते. या माणसाने आयुष्यात काही मागितलं नाही, या माणसाने फक्त स्वराज्याला दिलं आणि स्वराज्य महाराजांचं उभं करून दाखवलं. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकामध्ये सगळ्यात मोठा स्वराज्य उभं करण्याचा वाटा जर कुणाचा असेल तर तो आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांचे खऱ्या अर्थाने विचारांचे वंशज असलेला बहरजी नाईकांचा आहे. शाहिस्ते खान आला या स्वराज्यावरती. सुरुवात बघा क्रांतीची कुठून झाली. आपण म्हणतो ना 18 पगड 12 बलुतेदार जात. मराठा हा त्या काळातला जात नव्हती बरं का. मराठा हा लढणाऱ्यांचा धर्म होता. जो जो या मातीसाठी लढेल ना तो मराठा, लढणाऱ्यांचा धर्म. खरं तर त्यामुळे माणसं